नमस्कार. चला आज एका अशा करिअरबद्दल बोलूया जे फक्त नोकरी नाहीये, तर ती एक सेवा आहे, एक सन्मान आहे आणि एका चांगल्या भविष्याची सुरुवात सुद्धा आहे. खरं आहे ना, ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी असतेच. आपल्या जवळच्या माणसांची, आपल्या घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्यावीशी वाटते. पण या इच्छेला एक व्यावसायिक रूप कसं द्यायचं हा प्रश्न खूप जणांना पडतो. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं गोवर्धन स्किल सेंटरमध्ये. इथे आपल्या मनातल्या सेवाभावाला कौशल्याचं जोड दिलं जातं आणि मग त्याच कौशल्यातून एक सन्मानजनक करिअर उभं राहतं. तर हा फक्त कुठला तरी कोर्स नाहीये, हा एल्डरली केअरटेकर नावाचा एक अधिकृत सरकारमान्य सर्टिफिकेट प्रोग्राम आहे. म्हणजे या क्षेत्रात एक प्रोफेशनल म्हणून प्रवेश करण्याची ही एक अधिकृत पायरी आहे. हा कोर्स HMCG SCC म्हणजेच होम मॅनेजमेंट अँड केअर गिव्हर्स सेक्टर स्किल काउन्सिलने प्रमाणित केला आहे. ही संस्था थेट भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. इतकंच नाही तर याला NSQF लेव्हल 3 ची मान्यता आहे. हरे कृष्ण. गोवर्धन इको विलेज आणि गोवर्धन स्किल सेंटर म्हणून एक आम्ही कोर्स सुरू करतोय, जो गोवर्धन स्किल सेंटरमध्ये घेण्यात येईल आणि त्याचं नाव आहे केअर गिव्हर कोर्स, वृद्धापणाची काळजी. तर ह्या कोर्सचं टाईम पिरियड असेल 6 महिने. त्याच्यामध्ये आम्ही 3 महिने तुम्हाला थिअरी देऊ आणि 3 महिने प्रॅक्टिकल. मीन्स तुम्हाला ते गोवर्धन इको विलेजमध्ये जिकडे सिनियर लिव्हिंग आहे तिथे येऊन तुम्हाला प्रॅक्टिकल शिकवलं जाईल. तर हा 6 महिन्याचा कोर्स असेल आणि हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. ह्याचं राहणं, पिणं, शिक्षण सगळं फ्री असणार आहे, कारण हा पहिला कोर्स आम्ही लॉन्च करतो. तर त्याच्यामध्ये जवळजवळ जर तुम्ही हा कोर्स पूर्ण केला तर तुम्हाला लगेच जॉबची गॅरंटी असणार आहे आणि कदाचित 15,000 ते 30,000च्या दरम्यान तुम्हाला पगाराची पातळी असणार आहे. हे डिपेंड करतं कुठल्या एरियामध्ये तुम्ही काम करणार आहेत. अशा प्रकारचा हा कोर्स आहे, जिथे एखाद्याचे आई वडील आहेत परंतु त्यांची मुलं त्यांची काळजी करायला तिकडे नाही आहेत. तर त्यावेळेस त्या मुलांसारखी काळजी घेणं तुमच्यावरती येते, ती जबाबदारी तुमच्यावरती येते. त्यासाठी तुम्हाला त्यांच्यामध्ये जे पण आहे, जसं त्यांच्या शरीराची काळजी घेतली जाईल, त्यांच्या मनाची काळजी घेतली जाईल आणि त्यांच्या आध्यात्मिकतेची काळजी घेतली जाईल. अशा 3 स्तरावरती तुम्हाला आम्ही ती काळजी कशी घेतात ते शिकवणार आहोत. तर त्यांच्या शरीराची काळजी घेणं म्हणजे त्यांना थोडंसं एक्सरसाइज, योगा, बाहेर फिरायला नेणं हे तुमच्यावर राहील. प्लस आणखी एक म्हणजे न्यूट्रिशन, त्यांच्यासाठी थोडंसं कुकिंग, त्यांच्यासाठी थोडंसं जेवण बनवणं ते तुमच्यावरती येईल. किंवा आता आध्यात्मिकता सांगितलं तर त्यांना थोडंसं मंदिरात घेऊन जाणं, कुठे बाहेर घेऊन जाणं, त्यांच्याबरोबर थोडंसं वाचन करणं. त्यामुळे आम्हाला थोडंसं ह्याचा कोर्सचं जे हे आहे, पात्रता आहे ती 5वी, कमीत कमी 5वी शिकलेले आणि जास्तीत जास्त 10वी शिकलेले. 5वी शिकलेल्यांना थोडासा अनुभव असल्याची गरज आहे. या 6 महिन्यांच्या अभ्यासक्रमात तुम्हाला लागणारी सगळी कौशल्ये शिकवली जातात. म्हणजे ज्येष्ठांचे व्हायटल्स कसे तपासायचे, त्यांना वेळेवर औषधे कशी द्यायची, योगा आणि व्यायामात मदत करण्यापासून ते त्यांच्यासाठी पौष्टिक जेवण बनवण्यापर्यंत आणि स्वच्छतेची काळजी घेण्यापासून ते त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्यापर्यंत सगळं काही यात शिकायला मिळतं. मग समाधान कुठे आहे? तर ह्या दुसऱ्या ठिकाणी आहे, अध्यात्मामध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये आणि भगवंतांच्या भक्तांच्या सेवेमध्ये खरं समाधान आहे, जे जीवाला संपूर्ण समाधान देते. मग अशी व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये ही ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे, जो भगवंतांच्या भक्तांची सेवा करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे, तो व्यक्ती सगळ्यात सौभाग्यशाली असा मी मानेन. असं आहे. म्हणून आम्हालासुद्धा ही ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे, जिथे इथे भगवंतांच्या भक्तांचे आई वडील राहतात आणि ते म्हातारे आहेत आणि त्यांना गरज आहे त्यांच्या सेवेची. म्हणजे म्हातारपण एक विशेष प्रकारचं भय असतं, पण त्यांना जेव्हा कळतं की आपल्यासाठी कोणीतरी आहे 24 तास, काही कुठलीही समस्या, 2 व्यक्ती इथे आहेत आपल्यासाठी, मग ते एकदम शांतपणे त्यांचा पुढचा जो प्रवास आहे, आयुष्याचा उत्तरार्धाचा प्रवास, तो शांतपणे करू शकतात. आणि या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथलं ट्रेनिंगचं वातावरण. एकीकडे गोवर्धन इको विलेजच्या शांत, नैसर्गिक आणि आध्यात्मिक वातावरणात सेवेचा आणि करुणेचा भाव जपला जातो, तर दुसरीकडे भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा म्हणजे क्लिनिकल अनुभव मिळतो. यामुळे तुमच्या कौशल्यासोबतच तुमचं मनही घडवलं जातं.
बरं, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिकणाऱ्याच्या मार्गात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हा कार्यक्रम पूर्णपणे निवासी आहे. म्हणजे तुमची राहण्याची आणि जेवणाची सगळी सोय इथे मोफत केली जाते, जेणेकरून आपलं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त प्रशिक्षणावर केंद्रित राहील. हे कौशल्य शिकल्यानंतर तुमच्यासाठी अनेक दारं उघडतात. तुम्ही रुग्णालयात, दवाखान्यात, होम केअर एजन्सीमध्ये, वृद्धाश्रमात किंवा अगदी हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही काम करू शकता, कारण अशा कुशल लोकांची मागणी सगळीकडेच आहे. म्हणजे इकडचं मला लाईफ खूप आवडलं. इकडे आपले वरिष्ठ वैष्णव आहेत, त्यांची सेवा करतो आम्ही. त्यांचं काय आजारपणाचं असेल किंवा बाकीचं काय असेल ते बघतो. आणि त्याच्या प्लस म्हणजे इथे पेशंट हॉस्पिटल आहे आपलं छोटंसं, ते इकडे पेशंट्स वगैरे येतात, त्यांना बघतो आम्ही, हँडल करतो. 3 वर्षामध्ये मला असं वाटतंय की मला एक वरिष्ठांची सेवा भेटली. मी इकडे ते माझं प्लस नर्सिंग पण झालेलं आहे. मी नर्स पण आहे, जे ANM नर्स आहे. मी 2 वर्षाचा कोर्स झालेला आहे माझा. पण मला इकडे असं नाही, मी नर्स म्हणून नाही काम करत. मी इकडे एक मेड्स म्हणून पण करते, एक नर्स म्हणून पण करते. पण वरिष्ठांची सेवा भेटते मला, ह्याच्यामध्ये सेवा करून मी खूप खुश आहे. तर इथे येऊन मला खूप काही शिकण्यासारखं भेटलं आहे. इथे वरिष्ठ वैष्णव आहेत, त्यांची आम्ही सेवा करतो, त्यांचा आम्हाला आशीर्वाद देतो. सब सेवा के साथ सब लोग हमारे को पूरा केयर के साथ सेवा से सर्व करते हैं. आम्हाला सगळं फार प्रेमाने जेवण वाढतायत, आम्हाला पचतंय पण, आरोग्य पण आमचं बरोबर आहे. अभी ये लोग जो काम करने का आते हैं, लड़की लोग भी बहुत अच्छे हैं. उनका भरोसा, हम लोग चाय भी दे के चला जाते हैं, वो लोग पूरा साफ सफाई करके दे देते हैं. इतना भरोसा है. हे करिअर आपल्याला एका मोठ्या राष्ट्रीय गरजेसोबत जोडतं. आज आपल्या देशात कुशल केअर गिव्हर्सची खूप जास्त गरज आहे. त्यामुळे हे काम करून आपण केवळ स्वतःचं भविष्य नाही घडवत, तर एक प्रकारे देशाच्या सेवेतही आपलं योगदान देतो. आता प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा, जर आपल्या मनात सेवाभाव असेल, इतरांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याची, त्यांना मदत करण्याची इच्छा असेल, तर मग हे करिअर आपलीच वाट पाहताय. पण एक लक्षात ठेवा, जागा मर्यादित आहेत, त्यामुळे जास्त वेळ विचार करत बसू नका. आजच दिलेल्या नंबरवर फोन करा किंवा आपला बायोडेटा ईमेल करा आणि सेवेच्या या सन्मानजनक मार्गावर आपलं पहिलं पाऊल टाका. आपलं भविष्य आपल्याच हातात आहे.